गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आहे भोगी. भोगीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. इथं भोगीच्या भाजीची, पारा मिसळीच्या भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे मी. इथं लसूण तेलामध्ये सर्व जिरे मोहऱ्या टाकली आहेत आणि बटाटा, कांदा, थोडंसं हे गाजरीनं छान अशी चव येते. वांग आणि हरभरे, नंतर फुलगोबी आणि भेंडी, टमाटर टाकून घेतलेला आहे. टमाटर पण छान चव येते. वालाची शेंग, वाटाणे, कांद्याची पात टाकून हलवून घेतलेलं आहे. हळद टाकली आहे. नंतर सर्व मसाले घालून घेतले आहेत. काळं वाटण हे घरचंच आहे आणि गरम मसाला, लाल चटणी आणि मीठ टाकून मस्त असं झाकून ठेवायचं आणि वरून तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. इथं बाजरीची भाकर बनवत आहे मी. बाजरीची भाकर टम्म फुगून झालेली आहे. तुम्ही काय केलं होतं भोगीच्या दिवशी घरी खायला नक्की कमेंट करून सांगा. नंतर इथं माझं भोगीची रेसिपी झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो गावाकडे. तर गावाकडची संक्रांतीची तयारी सुरू होती. पापड्या वगैरे तळून घेतल्या होत्या मी. कांदा भाजा ठेवला होता आमटीसाठी. आणि इथं ओवी झोपली आहे. इथं सकाळचे 7:30 वाजले होते. झाडून वगैरे माझं सर्व झालं होतं. गावाकडे कसं असतं, पहिल्यांदा झाडून वगैरे घ्यावं लागतं. आंघोळ वगैरे झाली होती माझी. 7:30ला लवकरच उठले होते. बाहेरचं अंगण वगैरे झाडलं होतं. ओवी झोपली होती. त्या झोक्याशिवाय झोपलीच नाही. नवीन ठिकाणी तिला वाटत होतं की म्हणून झोका बांध म्हणत होती. मग झोका बांधला. तर आमचं घर शेतामध्येच आहे. इथं बघा सर्व माझी सकाळची क्लिनिंग वगैरे झालेली, लवकरच झाली होती. 6 वाजताच सगळं बाहेरचं झाडून वगैरे घेतलं होतं. अंगण वगैरे झाडावं लागतं गावाकडे गेल्यावर. हे समोर चिंचचं झाड आहे. सासूबाई तिथं लसूण काढून देत होत्या मला आमटीसाठी. तर इथं बाहेरचं वातावरण बघून मन खुश झालं असेल. हे हॉल आहे आमचा. मी शेअर केलेला आहे. नक्की बघा आमचं होम टूर. इथं पुरण शिजत आहे. साखर वगैरे घालून घेतली आहे बघा. पुरणामध्ये गुळाच्या पण करते, पण आज घाई गडबडीत साखरेच्याच केल्या. बाहेर बघा किती मस्त आहे वातावरण. ओवी इथं काय म्हणाली बघा तुम्हाला. काय करायली तू? काय करायली सांग. कुठं आली तू? कुठं आली तू? कोणच्या गावाला आली सांग. ताडगावला. तुझं नाव काय? हाय कर. हाय. चला इथं आमटीची तयारी करूया. तर इथं सगळं वाटून घेतलं होतं आमटीचं सामान. लसूण, अद्रक, कांदा भाजून वाटून घेतला होता. खलबत्त्यातच वाटला होता, कारण खलबत्त्यातली चव छान लागते. इथं पुरण शिजलं आहे. पातळ आता घट्ट होईलच थोड्या वेळात. इथं तेलामध्ये जिरे टाकले आहेत. लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे. मस्त असं चांगलं हलवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. लसूण घातलं, कांदा घालून घ्यायचा आणि चुलीमध्ये भाजला होता कांदा. आता चुलीत भाजला नाही तर आपण गॅसवर पण भाजू शकतो, ज्यांच्याकडे चूल नाही ते. पण गावाकडे गेल्यामुळे मी चुलीच भाजला होता. नंतर इथं खोबरं वगैरे टाकले आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. आणि इथं काळं वाटण, हे काळं वाटण घरीच बनवलेलं आहे. याची पण रेसिपी मी नक्की शेअर करेल. आणि इथं आपल्या आमटीला उकळी आलेली आहे. छान अशी झाली होती आमटी. नंतर पोळी बनवत आहोत आपण. इथं पोळी बनवताना कधी पण आतमधून थोडंसं जर तेल लावून घेतलं तर पुरण आतमध्ये पोळीला चिटकत नाही. असं मोकळं एकदम सुटसुटीत पोळी होते. असं एकाच बाजूला पुरण राहत नाही, चौकड पांगते. आणि इथं उंडा मस्त करून घेतला आहे मी. पोळी लाटून घेतली आहे. आणि पोळीचे काठ मस्त अशी लाटायचे. मधामध्ये लाटली ना पोळी फुटते. तर इथं बघा माझी पोळ्या पण बनवून तयार आहेत आणि एकदम छान झाल्या होत्या. पुरण पण खूप छान झालं. तर इथं आम्ही ओसायला 1 वाजता गेलो होतो आणि नंतर फोटो वगैरे काढले. तेवढी गर्दी नव्हती, कारण शेतातून गावात जाण्यास थोडा वेळच लागतो. तर हे आहे आमचं शेत. तर घराच्या अगदी समोरच आहे आमचं शेत. तर आंब्याला बघा किती तोर आलेला आहे. आणि हे केशर आंबे आहेत आणि तिकडं वर जे दिसतात ते बदाम आंबे आहेत. तिथं चिंचला पण बघा, पाहू शकता किती चिंच आलेले आहेत. आणि हे छोटा ऊस आहे आणि इकडं मोठा ऊस आहे. छोट्या ऊसामध्ये आम्ही कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात लावली होती. इथं चिंच बघा गाभळ्या झाल्या होत्या. खूप गोड चिंच होती. आम्ही तर चिंचावर 2 दिवस खूप ताव मारला. कोणाकोणाला चिंचा खावडतात गाभळ्या झालेल्या. तर इथं ओवी पण म्हणत होती मला चिंचा खायच्यात. नंतर म्हणत होती खूप आंबट आहे. पण ओवीनं पण खूप चिंचा खाल्ल्या 2 दिवस. बघा तोंडाला पाणी सुटतं चिंच म्हणलं की. नंतर आम्ही गेलो होतो अंबाजोगाईला ओवीला सोडण्यासाठी आईकडे. तर इथं स्ट्रॉबेरी घेतली होती मी. तू काय खाल्ली? ओवीला आंबट म्हणलं खूप आवडते. इथं स्ट्रॉबेरी खात आहे. खूप छान आहे. तर बाय.
हा ब्लॉग संपवते. सबस्क्राईब करा चॅनलला.